नाशिकमध्ये हे होणार आहे, नाशिकमध्ये ते होणार आहे, नाशिकमध्ये ही डेव्हलपमेंट आहे, ही कंपनी येते, हा फ्लायओव्हर बनतोय, हा एक्सप्रेस हायवे बनत आहे, हे सगळ्यांनी ऐकलं आणि वाचलंय. पण नाशिकमध्ये एक्झॅक्टली काय होणार आहे आणि वाय शुड वी ऑल बी एक्साइटेड टू बी अ पार्ट ऑफ नाशिक ॲट दिस व्हेरी स्टेज, हे सांगण्यासाठी आपल्याकडे 2 एक्सपर्ट्स आहेत. सो लेट मी वेलकम देम ऑन स्टेज. आपल्याकडे आहे NMRDAचे श्री दीपक वरादे, IC जॉइंट डायरेक्टर टाउन प्लॅनिंग नाशिक डिव्हिजन अँड डेप्युटी डायरेक्टर टाउन प्लॅनिंग नाशिक मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी. यांना मी मंचावर आमंत्रित करते आणि त्यांच्या सोबत आहेत श्री सतीश कुमार खडके, मेट्रोपॉलिटन कमिशनर नाशिक मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी नाशिक. तर या दोघांचंही जोरदार टाळ्यांनी आपण मंचावर स्वागत करूयात. सुरुवातीला खडके साहेब कमिशनर आहे महानगर आयुक्त, ते प्रेझेंटेशन करतील. त्यानंतर त्यांचा पहिला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि सगळे लीगल जे आहे MPC अथॉरिटीचे नियम आणि MRTP याविषयी ते करणार आहे. नंतर मी टेक्निकली इंटिग्रेटेड टाउनशिप TP स्कीम आणि डेव्हलपमेंट प्लॅन आणि त्याविषयी काही शंका असतील तरी तुम्ही लगेच विचारू शकता. सगळ्यांना प्रथम माझा नमस्कार. नाशिक NMRDAची स्थापना झाल्यानंतर NMRDAचं कमिशनरचं चार्ज आतापर्यंत डिव्हिजनल कमिशनरांकडेच होता, म्हणजे आत्ताचे गमे साहेबांकडेही तो चार्ज होता. आणि मी पहिल्यांदाच IS नॉमिनेशन झाल्यानंतर या ठिकाणी माझी नियुक्ती झाली. यापूर्वी मी नाशिक महानगरपालिकेत डेप्टी कमिशनर टॅक्स म्हणून काम केलेलं आहे. इस्टेट मॅनेजर म्हणून सुद्धा मी काम केलेलं आहे. त्या काळात नाशिक शहरातले अनेक रिझर्वेशन्स आम्हाला TDRद्वारे नाशिक महानगरपालिकेला माझ्या काळात मिळालेले होते. आणि आज जो प्रोफेशनल रिअल्टर्स असोसिएशन नाशिक प्राण्यांनी 7 डिसेंबर 12 हा कार्यक्रम आयोजित केला आहे. प्रथम मला आणि माझे चीफ प्लॅनर वराडे साहेबांना इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. खरं म्हणजे 7-12 त्यातलं 12 हा जो भाग आहे तो पीक पाहणीचा असतो आणि आम्ही तो 12चा भाग जो पीक पाहणी त्याच्याऐवजी तिथे काही स्ट्रक्चर्स उभारतोय, काही डेव्हलपमेंट करतोय. त्यामुळं 12 हा पीक पाहणीच्या ऐवजी आपण मला वाटतं 7-12कडून प्रॉपर्टी कारकडे जातोय. परंतु परत एकदा आयोजकांना धन्यवाद. साधारणतः हे PPT कॉन्स्टिट्यूशनचं म्हणजे मी सगळंच त्यातलं काही हे करत नाही, जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत तेच सांगेल. कॉन्स्टिट्यूशनच्या आर्टिकल 243 नुसार जे 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्येचं शहर असतील त्याचा सभोवतालच्या भागाचा आणि त्या शहराचाही प्लॅन डेव्हलपमेंट व्हावी म्हणून यात मेट्रोपॉलिटन अथॉरिटी असावं असं हे केलं. आणि त्याच्याही अगोदर मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनल डेव्हलपमेंट अथॉरिटी होती. मात्र यानुसार नंतर आता पुण्याला एक PMRDA म्हणून आलेलं आहे, नाशिकला NMRDA आहे, औरंगाबादला आहे औरंगाबाद मेट्रोपॉलिटन रिजनल डेव्हलपमेंट अथॉरिटी आणि नागपूर मेट्रोपॉलिटन रिजनल डेव्हलपमेंट अथॉरिटी आहे. आणि आपली सुरुवात 5 वर्ष पूर्वी झाली. आणि साधारणतः याचा मोटो असा आहे की जे 10 लाख किंवा त्याच्यापेक्षा जास्त मोठं शहर असेल म्हणजे डेन्सली पॉप्युलेटेड अर्बन एरिया आणि त्याच्या भोवतालचा एरियाची प्रॉपर डेव्हलपमेंट होण्यासाठी ही अथॉरिटी स्थापन झालेली आहे. सुरुवातीला आमच्यासमोरसुद्धा बऱ्याच अडचणी आहेत की आम्हाला स्टाफ लिमिटेड होता, आमच्यासाठी ऑफिस. तर या सगळ्या याच्यावर आम्ही हळूहळू मात करत आहोत, स्टाफ घेणं किंवा हे करणं. यात मी जे सांगितलं की 243 नुसार यात कॉन्स्टिट्यूशनमध्येच प्रोव्हिजन आहे. आणि यात महाराष्ट्र गव्हर्नमेंटने महाराष्ट्र मेट्रोपॉलिटन रिजनल डेव्हलपमेंट अथॉरिटी ॲक्ट 2016 पास केलेला आहे. आणि त्यानुसार यात पहिली कमिटी म्हणजे मेट्रोपॉलिटन प्लॅनिंग कमिटी आहे. मेट्रोपॉलिटन प्लॅनिंग कमिटीचं फंक्शन मुख्यतः डेव्हलपमेंट प्लॅनच्या बाबतीत आहे.
आणि मेट्रोपॉलिटन प्लॅनिंग कमिटीच्या अनुषंगानेच मग पुढे मेट्रोपॉलिटन अथॉरिटी म्हणजे आमची NMRDAची स्थापना झालेली आहे. त्यानंतर जे खाली दिलेले आहे एक्झिक्युटिव्ह कमिटी, तर मंत्रालयातील सेक्रेटरींच्या चेअरमनशिप खाली एक्झिक्युटिव्ह कमिटी आहे. त्यानंतर खाली मेट्रोपॉलिटन कमिशनर म्हणून मी काम करतो. साधारणतः मेट्रोपॉलिटन प्लॅनिंग कमिटीचं फंक्शन म्हणजे डेव्हलपमेंट प्लॅनच्या बाबतीत निर्णय घेणे, त्यानंतर मेट्रोपॉलिटन अथॉरिटी म्हणजे पॉलिसी डिसिजन घेणे. यात सांगायला हरकत नाही की मेट्रोपॉलिटन अथॉरिटीचे पदसिद्ध चेअरमन माननीय मुख्यमंत्री असतात आणि पालकमंत्री आणि बाकीचे काही मंत्री त्याचे सदस्य असतात. आणि त्यानंतर एक्झिक्युटिव्ह कमिटीत काही सेक्रेटरी मंत्रालयाचे असतात. यात काय झालं की मेट्रोपॉलिटन प्लॅनिंग कमिटीमध्ये 30 मेंबर्स हे नगरसेवक आणि जिल्हा परिषदेच्या सदस्यांमधून निवडून द्यायचे असतात. म्हणजे त्याचं आम्हाला इलेक्शन घ्यायचं असतं. 45 मेंबर्स आहेत, त्यापैकी 30 मेंबर्स निवडून द्यायचे आहेत. परंतु सध्या महानगरपालिका लोकनियुक्त प्रतिनिधी किंवा जिल्हा परिषद नाहीत, त्यामुळे आपलं डेव्हलपमेंट प्लॅनचं काम थांबलेलं होतं. मात्र MRTPच्या सेक्शन 40 नुसार वी आर स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी आणि त्यानुसार आम्ही शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता की डेव्हलपमेंट प्लॅनच्या बाबतीत आम्हाला SPA म्हणून अधिकार आहे, तर आम्हाला डेव्हलपमेंट प्लॅनसाठी पुढं जाण्यासाठी आपण परवानगी द्यावी. त्यानुसार डायरेक्टर टाउन प्लॅनिंगचं ओपिनियन त्याच्यात मागवलं होतं आणि डायरेक्टर टाउन प्लॅनिंगने सांगितलं की NMRDAने डेव्हलपमेंट प्लॅनच्या बाबतीत पुढं जायला हरकत नाही. त्यानुसार मंत्रालयात आता तो प्रस्ताव माननीय मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर आहे. तो मंजूर झाल्यानंतर आपण NMRDA डेव्हलपमेंट प्लॅनच्या बाबतीत पुढची आपली ॲक्शन सुरू करेल. यात सांगितलंच मी मगाशी की कॉन्स्टिट्युशननुसार NMR रिजन हे झाला. त्यानंतर पूर्वी हे मेट्रोपॉलिटन प्लॅनिंग कमिटी अस्तित्वात होती, मात्र त्याची मुदत संपल्यामुळं आता नवीन सदस्यही लोकनियुक्त नसल्यामुळे सध्या मेट्रोपॉलिटन प्लॅनिंग कमिटी अस्तित्वात नाही. मात्र त्याच्यानुसार नाशिक मेट्रोपॉलिटन रिजनल डेव्हलपमेंट अथॉरिटी 2017ला फॉर्म झालेली आहे. पुढचं घ्या स्लाईड. साधारणतः माझा सुरुवातीचा पार्ट बराचसा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आहे. आपल्याला कंटाळा वाटत असेल तर आपण थोडं फास्ट पण घेऊ. म्हणजे यात मगाशी मी सांगितल्याप्रमाणे की मेट्रोपॉलिटन प्लॅनिंग अथॉरिटीचे चेअरमन माननीय मुख्यमंत्री आहेत. त्याचबरोबर याचे सदस्य UDचे मिनिस्टर हाऊसिंग, आपले पालकमंत्री, UDचे राज्यमंत्री, नंतर या रिजनमध्ये ज्या महानगरपालिका असतील त्यांचे मेयर, नंतर स्टँडिंग कमिटीचे चेअरमन, नंतर या रिजनमध्ये जे नगरपालिका असतील त्या नगरपालिकांपैकी 2 नगरपालिकांचे अध्यक्ष, जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, या नाशिकच्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, नंतर आमदारांपैकी म्हणजे विधानसभेच्या आमदारांपैकी 4 विधानसभेचे आमदार, नंतर विधान परिषदेतला 1 आमदार, महाराष्ट्राचे मुख्य सचिव, त्यानंतर या भागातल्या म्युन्सिपल कमिशनर असे मेंबर्स असतील. त्यानंतर शासकीय सदस्यांपैकी सेक्रेटरी UD, सेक्रेटरी हाऊसिंग, नंतर या भागात कोणती स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी असेल तर तिचे CEO, विभागीय आयुक्त आणि पोलीस कमिशनर असे याचे मेंबर्स आहेत. पुढची स्लाईड. हे मी थोडं फास्ट घेतोय की हे म्हणजे साधारणतः स्ट्रक्चरच्या बाबतीत आहे. मगाशी मी सांगितलं की मेट्रोपॉलिटन प्लॅनिंग कमिटीचा मेन रोल डेव्हलपमेंट प्लॅनच्या बाबतीत आहे आणि त्यानंतर आता जी कमिटी अथॉरिटी सांगितली माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालची, तिचे फंक्शन्स म्हणजे साधारणतः या रिव्ह्यू एनी फिजिकल, फायनान्शियल आणि इकॉनॉमिक प्लॅन म्हणजे या रिजनच्या डेव्हलपमेंट प्लॅन याच्यासाठी इकॉनॉमिक प्लॅन तयार करणं, नंतर काही स्कीम्सच्या बाबतीत पॉलिसी डिसिजन घेणं आणि काही शासनाला शिफारसी करणं, म्हणजे एक ब्रॉड पॉलिसी डिसिजनचा पार्ट हा मेट्रोपॉलिटन अथॉरिटीकडे असतो. त्यानंतर पुढची स्लाईड घ्या. एक मी आता सांगितलं की सेक्रेटरींच्या अध्यक्षतेखाली एक्झिक्युटिव्ह कमिटी असते. आपल्या नाशिक NMRDAसाठी प्लॅनिंगचे जे सेक्रेटरी आहेत ते एक्झिक्युटिव्ह कमिटीचे चेअरमन आहेत आणि बाकीचे
सुद्धा म्हणजे चीफ सेक्रेटरी असतील किंवा त्यांनी अपॉइंट केलेले दुसरे, तर त्याप्रमाणे आपले नियोजन विभागाचे सचिव आपले एक्झिक्युटिव्ह कमिटीचे चेअरमन आहेत. त्यानंतर यात बाकीचे सदस्य सेक्रेटरी UD, सेक्रेटरी हाऊसिंग, सेक्रेटरी फायनान्स आणि मेट्रोपॉलिटन कमिशनर त्याचे मेंबर असतात एक्झिक्युटिव्ह कमिटीचे. त्यानंतर या एक्झिक्युटिव्ह कमिटीचं आणखी पुढं सांगायचं राहिले, या महानगरपालिकेचे आयुक्तसुद्धा त्याचे मेंबर असतात. ZP किंवा स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी असेल तर त्याचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर याचे मेंबर असतात. कमिशनर पोलीससुद्धा याचे मेंबर्स असतात. आणि शासनाने नियुक्त केलेले 3 अर्बन प्लॅनिंगमधले एक्सपर्ट्स याचे मेंबर असतात. आणि आमच्या अथॉरिटीचे जे प्रिन्सिपल अकाउंट्स अँड फायनान्स ऑफिसर आहेत ते त्याचे मेंबर असतात. त्यानंतर पुढची स्लाईड या. पॉवर्स अँड ड्युटीज ऑफ एक्झिक्युटिव्ह कमिटीज. तर स्टाफची नियुक्ती करणे याच्या बाबतीत सांगायला हरकत नाही की आमच्याकडे सध्या स्टाफ एकदम लिमिटेड आहे. म्हणजे आमचे चीफ प्लॅनर आणि टाउन प्लॅनिंगची टीम आहे. मात्र शासन आमच्याकडे स्टाफिंग पॅटर्न आमचा आकृतीबंध मंजूर करण्याच्या याच्यात आहे. साधारणतः ते मंजूर झाल्यानंतर आम्हाला 140 ते 145 पदं वेगवेगळे मिळतील. म्हणजे इंजिनिअरिंग प्रॉस्पेक्टिव्ह एक्झिक्युटिव्ह इंजिनियर किंवा रेव्हेन्यू ऑफिसर्स, प्लॅनिंगचे ऑफिसर्स, अकाउंट फायनान्सचे ऑफिसर. त्यामुळे ही पदं मंजूर झाल्यानंतर जो आम्हाला कन्स्ट्रेंट आहे स्टाफचा तो कमी होईल. त्यानंतर एक्झिक्युटिव्ह कमिटीचं पुढचं फंक्शन म्हणजे जे प्रोजेक्ट्स आहेत त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं, नंतर अथॉरिटीच्या वतीने परमिशन देणं किंवा नाकारणं, आणि जे काही आमचे निधी असेल त्याचं इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत प्लॅन तयार करणं. आता पुढचा घ्या 7 नंबरची स्लाईड. यात सांगितले नाशिक महानगरपालिकेचा एरिया 268 स्क्वेअर किलोमीटर आहे. नाशिक जिल्ह्याचा एरिया 15,530 आहे. तर नाशिक मेट्रोपॉलिटन अथॉरिटीचा एरिया 2,649 स्क्वेअर किलोमीटर आहे. म्हणजे NMRDA कडे नाशिक महानगरपालिकेच्या जवळपास 10 पट इतका मोठा एरिया विकासासाठी दिलेला आहे. नाशिक शहराचं सध्याचं पॉप्युलेशन 14,86,000 म्हणजे हे 21चे सेन्सस आहे. 11च्या जनगणनेप्रमाणे आहे. तर नाशिक जिल्ह्याची 2011च्या सेन्ससप्रमाणे पॉप्युलेशन 61 लाख आहे. आणि NMR रिजन म्हणजे नाशिक महानगरपालिका वगळून बाकीच्या भागाची लोकसंख्या सध्या 7 लाख आहे. यात जी प्रोजेक्टेड दाखवलेली आहे ती नाही, प्रोजेक्टेड नाही, पण साधारणतः 2041पर्यंत NMR रिजनमध्ये सुद्धा माझ्या प्रोजेक्शनप्रमाणे एक 20 लाख लोक तरी या NMR रिजनमध्ये नाशिक महानगरपालिका सोडून राहतील. साधारणतः NMRचं लिमिट नाशिक शहराच्या पूर्वेला निफाड 30 किलोमीटरपर्यंत, त्र्यंबक 36 किलोमीटर आणि उत्तरेला दिंडोरी 24 किलोमीटर, दक्षिणेला इगतपुरी 36 किलोमीटरपर्यंत आहे. यात हा ब्रॉड आमचा मॅप आहे की यात कोणते कोणते तालुके समाविष्ट केलेले आहेत. दिंडोरी, निफाड, सिन्नर, इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर. मला थोडं पाणी. पुढचे साधारणतः आमचं काम कोणत्या ॲक्टनुसार झालं तर मग अशी मी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र मेट्रोपॉलिटन प्लॅनिंग कमिटीज ॲक्ट म्हणजे ज्याच्यानुसार मेट्रोपॉलिटन प्लॅनिंग कमिटी काम करते डेव्हलपमेंट प्लॅन तयार करण्याचं. नंतर महाराष्ट्र मेट्रोपॉलिटन रिजनल डेव्हलपमेंट अथॉरिटी, महाराष्ट्र रिजनल टाउन प्लॅनिंग ॲक्ट आणि युनिफाईड डेव्हलपमेंट कंट्रोल अँड प्रमोशन रेग्युलेशन्स फॉर महाराष्ट्र स्टेट UDCPR 2020. आमच्या मुख्य जबाबदाऱ्या काय आहेत की प्रिपरेशन ऑफ रिजनल अँड डेव्हलपमेंट प्लॅन. आता मी सांगितलं की सध्या आपला अजून डेव्हलपमेंट प्लॅन तयार झालेला नाही, त्यामुळे जो पूर्वीचा रिजनल प्लॅन ॲप्रूव्ह आहे त्याप्रमाणे आमच्या सध्या बिल्डिंग परमिशन्स द्यायचं काम चालतं आहे. त्यानंतर प्रोव्हाइडिंग फायनान्शियल असिस्टन्स फॉर सिग्निफिकंट रिजनल प्रोजेक्ट्स, प्रोव्हाइडिंग हेल्प टू लोकल अथॉरिटीज अँड देअर इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स, coordinating execution of projects
or schemes in NMR restricting any activity that could adversely affect appropriate development of NMR. यात सांगायला हरकत नाही की NMRDची स्थापना झाली, तर म्हणजे यात काय झालेलं आहे की या मुंबई मेट्रोपॉलिटन अथॉरिटी किंवा PMRD यांना सुरुवातीपासूनच लँड बँक चांगली आहे. ते त्यांचे प्लॉट लीज आउट करून त्यांना काही उत्पन्न मिळू शकतं. मात्र NMRDला असे काही उत्पन्नाचे ठोर म्हणजे स्ट्रॉंग सोर्सेस नाहीत, जे डेव्हलपमेंट चार्जेस किंवा यातून जो निधी मिळतोय त्यातूनच आम्ही विकासासाठी प्रयत्न करतोय. यात माझे जे चीफ प्लॅनर आहे ते पुढे TP स्कीम किंवा गव्हर्नमेंट लँडवर आम्ही कसं डेव्हलपमेंट करणार आहोत त्याच्या बाबतीत सांगणारच आहोत. त्यामुळे सध्या NMR हे छोटं सॅपलिंग आहे, छोटं रोपटं आहे, पण नक्कीच भविष्यात याचा मोठा वृक्ष झाल्याशिवाय राहणार नाही. साधारणतः यात आम्ही PMRD किंवा मुंबई मेट्रोपॉलिटन अथॉरिटीच्या धर्तीवर विकासाचे आमच्या आर्थिक उत्पन्नाचे सोर्सेस वाढवण्याचा प्रयत्न करतोय. PMRD आणि NMRD मध्ये जो 1% स्टॅम्प ड्युटी त्या भागात होणारे विक्रीचे व्यवहार आहेत ते त्याचं उत्पन्न त्यांना मिळतंय, त्यातला अर्धा भाग, तर तो सुद्धा आम्ही शासनाला प्रस्ताव पाठवलेला आहे की त्यातून आम्हाला काही वाटा मिळावा, म्हणजे आमच्या NMRDचे उत्पन्नाचे उत्पन्न वाढू शकेल. त्यानंतर आम्ही सुद्धा आमची लँड बँक तयार करायला सुरुवात केलेली आहे. त्यातून सुद्धा काही आम्हाला प्लॉट लीज आउट करता येऊ शकतील आणि आमचं उत्पन्न वाढेल. आणि यात शेवटची ॲक्टिव्हिटी की restricting any activity that could adversely affect appropriate development of NMR region. तर यात सांगायला हे नाही की NMRDकडे ॲप्रोप्रिएट स्टाफ नसल्यामुळे जे काही अनधिकृत बांधकामं होतात त्याच्या बाबतीत मी पुढे येईलच, पण त्याच्या बाबतीत सुद्धा आम्ही ॲक्शन सुरू केलेली आहे, त्यात मी पुढे तपशीलवार सांगेलच. नाशिक व्हिजन काय आहे आमचं, तर ensure proper utilization of land and to guide future development in disciplined and orderly manner. म्हणजे जो आपण डेव्हलपमेंट प्लॅन तयार करू त्याच्या अनुषंगाने या गोष्टी येतीलच. नाशिक हे धार्मिक नगरी आहे, पर्यटनाचं शहर आहे, त्यामुळं आपण टू प्रमोट कल्चरल, रिलिजियस अँड हिस्टॉरिकल ॲस्पेक्ट ऑफ रिजन त्याच्या बाबतीत प्रयत्न करू. नंतर टू प्लॅन अँड प्रोव्हाइड द मोस्ट इफिशियंट ट्रॅफिक ट्रान्सपोर्टेशन नेटवर्क टू इम्प्रूव्ह कनेक्टिव्हिटी. टू मेक the provision for social and physical infrastructure by minimizing the personal equality, to make provisions for conservation of heritage structure, to make policies to promote industrial activities, to make policies to promote health industry, tourism industry, to make policies for higher livable index for citizens in NMR. याच प्रयत्नांचा भाग म्हणून क्रेडाई आणि NREDCAच्या सहकार्याने आम्ही आमचं व्हिजन काय असावं, तुम्ही सगळे स्टेक होल्डर्स आहेत, तर ठक्कर साहेब किंवा कृणाल पाटील यांच्या सहकार्याने आम्ही 4 नोव्हेंबरला रॅडिसन ब्ल्यूला एक वर्कशॉप ठेवलेलं होतं. त्यात सुदैवाने 2 डायरेक्टर टाउन प्लॅनिंग आपल्या नाशिक शहरातूनच याच भागात काम करून, नाशिक शहरात आणि आमच्या NMRDला काम करून त्यानंतर डायरेक्टर झालेले आहेत. तर तिघेही डायरेक्टर टाउन प्लॅनिंग एक वर्कशॉप ठेवलेलं होतं. आणि नंतर आपण असंही ठरवलेलं आहे की ज्यावेळेस डेव्हलपमेंट प्लॅन तयार करू त्यावेळेस स्टेक होल्डर्स म्हणून आम्ही तुमच्याशी वारंवार संवाद साधू, आणि त्याचाच भाग म्हणून आज प्राणनीसुद्धा आम्हाला बोलवायची संधी दिली आहे. हे नक्कीच स्पृहणीय आहे. पुढेही आपण वारंवार याच्या बाबतीत भेटत राहू. पुढचं घ्या. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ नाशिक मेट्रोपॉलिटन रिजन. तर आपले स्ट्रॉंग पॉईंट काय आहेत की एक्सटर्नल कनेक्टिव्हिटी आहे, आपला समृद्धीसुद्धा पूर्ण होतोय. त्यानंतर सुरत चेन्नई ग्रीनफील्ड सुद्धा सुरू होईल. नंतर एक्सेप्शनल लायबिलिटी कोशंट, तर आणि मॅसिव्ह टुरिझम पोटेन्शियल. एक्सेप्शनल लिव्हेबिलिटी क्वेश्चनच्या बाबतीत सांगायला हरकत नाही की मी स्वतःही नाशिक शहरात राहून गेलेलो आहे ना, त्यानंतर मी मुंबई आणि पुणे यात माझं बराचसा म्हणजे नोकरीचा भाग गेलेला आहे. तर नाशिक शहराबद्दल मी कुठेही गेलो तर सगळ्यात म्हणतात नाशिक शहराचं क्लायमेट सगळ्यात सुंदर आहे, नाशिक शहरातले रस्ते चांगले आहेत. तर तोच आपल्याला लौकिक कायम ठेवायचा आहे आणि त्यात वाढ करायची आहे. त्यानंतर आपलं इंडस्ट्रीयल हब आहे, आपलं हॉर्टिकल्चर प्रोडक्शन चांगलं आहे, मेडिकल टुरिझमसुद्धा वेलनेस सेंटरसारखे असे काही येत आहेत. आणि
त्यामुळे आपल्याला विकासासाठी चांगलं पोटेन्शियल आहे. त्यानंतर आपण त्यात हे करताना ॲग्रिकल्चर टर्मिनल, फूड इंडस्ट्री, नंतर काही स्टार्टअप सुरू होतील. यात आमचा डेव्हलपमेंट प्लॅन तयार करताना आपण इंटिग्रेटेड लॉजिस्टिक पार्क, इंडस्ट्रीयल झोन्स याच्या बाबतीत विचार करू. ज्यावेळेस आपलं आता 1-2-3 महिन्यांनी काम सुरू होईल, सुरुवातीला आता आमचं बेस मॅप स्टडीचं काम सुरू झालेलं आहे आणि आमच्याकडं आम्ही बेस मॅप स्टडीसाठी जे आमच्या लँड रेकॉर्ड्सचे महाराष्ट्राचे एक डेप्युटी डायरेक्टर होते तवरेज म्हणून, तर त्यांना बेस मॅप तयार करण्यासाठी आमच्याकडं जॉईन करून घेतलेलं आहे आणि आमचं डेव्हलपमेंट प्लॅनचा पहिला भाग बेस मॅप स्टडी आमचा सुरू झालेला आहे. पुढचं घ्या. आता याच्यात डेव्हलपमेंट प्लॅन तयार करताना आपण ॲक्टिव्हिटी स्पेसिफिक रिजन हे करू की समजा त्र्यंबकेश्वर ॲक्टिव्हिटी स्पेसिफिक रिजन असे वेगवेगळे हे केलेले आहेत. पिंपळगाव दिंडोरी ASR, नाशिक ASR, सिन्नर-घोटी ASR. तर त्या याच्यात काय स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत ते आपल्या सगळ्यांशी चर्चा करून आपले सजेशन्स घेऊन आपण समजा त्र्यंबकेश्वर असेल तर तिथं टुरिझम आणि धार्मिक याच्या बाबतीत काय करता येईल त्याचा प्लॅन करू. पिंपळगाव दिंडोरी ह्या ॲग्रिकल्चर प्रोसेसिंग युनिटच्या यांनी स्ट्रॉंग रिजन आहे किंवा इंडस्ट्रियल याच्या बाबतीतसुद्धा आहे, तर त्याचा आपण प्लॅन करू. त्यानंतर सिन्नर-घोटीसुद्धा इंडस्ट्रियल हे आहे, तर त्याच्या बाबतीत आपण तसा प्लॅन करू. हां, एक हे दाखवलेले पुढे जा काय. यात साधारणतः आम्ही डेव्हलपमेंटच्या बाबतीत काय एक आमचे चीफ प्लॅनर सांगतीलच, पण आम्ही काही आम्हाला खाजगी स्टेक होल्डर्सनी टाउन प्लॅनिंग स्कीम्स राबवण्यासाठी संमती दिली, तर त्याच्या बाबतीत आमचे चीफ प्लॅनर्स डिटेल सांगतीलच. पण शेवटचं एक 12 नंबरचं घे. एक मी आता सांगितलं की नाशिक शहर वाढतं आहे, त्याचबरोबर एक आपण नाशिकहून त्र्यंबक रोडला गेलं तर बकालपणासुद्धा वाढतो आहे असं माझं मत झालेलं आहे की नाशिकहून त्र्यंबकला जाताना धार्मिक शहर म्हणजे आपलं एक भाग आहे नाशिक रिजनचा. मात्र असं निदर्शन आलं की खूप अनऑथराईज स्ट्रक्चर्स आलेले आहेत, चाळीसारखे हॉटेल्स मशरूम झालेले आहेत, तर त्यांना आम्ही नोटीस दिलेल्या आहेत. आम्ही पुढची कार्यवाही करतोय, म्हणजे तो रोड सुंदर राहायला पाहिजे असं आमचं, मला वाटतं यात आपलं कोणाचंही ऑब्जेक्शन नसणार आहे. म्हणजे त्याचबरोबर आम्ही त्यांना नोटिसही दिलेल्या आहेत. म्हणजे ते लोक आले होते तर म्हणलं आपण म्हणजे नाशिक शहर चांगलं कसं ठेवू. मध्ये काही याच्यात थोडंफार पेपरला हे झालं की नाशिक शहर असं याच्याकडं चाललंय त्याच्याकडं, पण ते चांगलं सुंदर ठेवण्यासाठी तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे. त्याचबरोबर आपण दिंडोरीला जाताना सुद्धा अनेक स्ट्रक्चर्स एकदम कंट्रोल लाईनमध्ये सुद्धा आलेले आहेत, तर त्याच्या बाबतीत सुद्धा आम्ही पुढचे आमचे ॲक्शन सुरू करणार आहोत. याच्या बाबतीत आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानेच NMRD पुढची वाटचाल करेल. प्रांनी मला वाटतं अशी वारंवार त्यांच्याशी इंटरॅक्शन करण्याची संधी द्यावी. धन्यवाद साहेब. क्रिकेट किती लोक बघतात? सगळेच. क्रिकेटमध्ये जो कॅप्टन असतो तो कायमच लीडिंग भूमिका करतो. तसंच साहेबांनी जे ॲक्ट, ॲथॉरिटीचं ॲक्ट, MPCचा ॲक्ट, MRTP ॲक्ट, हे जे डोक्याला ताण देणारे जे विषय जे त्रासदायक वाटतात, लोकांना ऑडियन्सला ऐकायला थोडा क्लिष्ट वाटतं, ते साहेबांनी स्वतः हँडल केले. अनऑथराईज कन्स्ट्रक्शन हे सुद्धा साहेब स्वतःच हँडल करतात. ते कायम आमच्याशी ढाल म्हणूनच उभे, जसं कॅप्टन स्वतः पुढे राहून जे अवघड बॉल आहे तो हँडल करतो आणि पुढे आम्हाला चांगली बॅटिंग करण्याची संधी देतो. ती संधी आज साहेबांनी मला दिली आहे आणि त्यांनी सगळे अवघड विषय हाताळले. आणि जे क्लिष्ट विषय होते, जे थोडेसे समजायला अवघड आहे, पण ते एकदा जर ॲथॉरिटीच्या साठी लोकांनी समजून घेतले, ॲथॉरिटीच्या अडचणी काय आहे, ॲथॉरिटीला काय काय फेस करावं लागतं आहे, ॲथॉरिटीला मीटिंग घेण्यासाठी किती अडचणी येत आहे, ॲथॉरिटीला एखादा विषय जर मंजूर करून घ्यायचा असेल तर किती कष्ट घ्यावे लागत आहे, हे थोडंसं त्या ॲक्ट वाचल्यावरच समजेल.
मी इथून पुढे माझे पुढचं प्रेझेंटेशन सुरू करतो. तो जास्त टेक्निकल आहे. इंटिग्रेटेड टाउनशिप, TP स्कीम आणि डेव्हलपमेंट प्लॅन. मी दीपक वराडे, डेप्युटी डायरेक्टर NMRDA आणि सध्या इन्चार्ज आहे जॉईंट डायरेक्टर नाशिक डिव्हिजन. नेक्स्ट स्लाईड. मेट्रोपॉलिटन सिटीज, बॅकबोन ऑफ आवर कंट्री. नॉर्मली ॲग्रिकल्चरला आपण म्हणतो आहे की हे बॅकबोन ऑफ द कंट्री आहे, पण सिटीज इन इंडिया ऑक्युपाय ऑलमोस्ट 30% एरिया ऑक्युपाय करून ते GDP 60% देत आहे आपल्या इकॉनॉमीला. आणि मोस्टली त्यात जी मेट्रोपॉलिटन शहरं आहे ते त्यातल्या त्यात मोठा वाटा उचलत आहे. आपल्या ॲग्रिकल्चरल सेक्टरमध्ये जास्तीत जास्त एम्प्लॉयमेंट इंगेज आहे. म्हणजे 70% ऑफ द पॉप्युलेशन ऑलरेडी त्या सेक्टरमध्ये एंगेज असल्यामुळे तो बॅकबोन समजला जातो. पण सिटीसुद्धा तेवढीच GDP देत असल्याने तीसुद्धा तेवढीच बॅकबोन ऑफ द कंट्री म्हटलं जाईल. फॉर्मल पॉईंट ऑफ एम्प्लॉयमेंट जनरेशन इन सेकंडरी अँड टर्शरी सेक्टर. सेकंडरी टर्शरी सेक्टर म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग सच ॲज ॲटोमोबाईल अँड स्टील. आणि टर्शरी सेक्टरमध्ये आपलं टीचिंग, फायनान्स ह्यासुद्धा ॲज गुड ॲज तेवढ्याच इम्पॉर्टंट आहे जेवढ्या मोठ्या इंडस्ट्री आपल्याला इकॉनॉमीसाठी इम्पॉर्टंट आहे. आणि त्यात फॉर्मल आणि इन्फॉर्मल सेक्टरमध्ये नॉर्मल नॉट हॅव्हिंग फिक्स वेजेस अँड टाईम ते सुद्धा आपल्या इकॉनॉमीला तेवढेच इम्पॉर्टंट आहे जेवढे फिक्स वेजेस अँड फिक्स टाईम ज्यांना हॉवरली बेसिसवर किंवा त्यांना फिक्स मिळतो ते फॉर्मल सेक्टरवाल्याने एवढे इन्फॉर्मल सेक्टरसुद्धा आपल्याला इकॉनॉमीमध्ये कन्सिडर करायचे. द प्रॉब्लेम इन अर्बन एरिया इज नॉट द साईज ऑफ द सिटी बट द इनइक्विटेबल डिस्ट्रीब्युशन ऑफ अर्बन फॅसिलिटी अँड अपॉर्च्युनिटी. वी हॅव टू फर्स्ट रिझॉल्व दिस प्रॉब्लेम. नाऊ सो वी विल serve all the amity in all area so that they all can serve. Then next slide, SWOT. आपल्याकडे स्ट्रेंथ, विकनेस, अपॉर्च्युनिटी आणि थ्रेट याचा अभ्यास केला जातो DP करण्यापूर्वी. तर नॉर्मली कुठलाही करण्यापूर्वी आपल्याला आपला स्ट्रेंथ माहिती पाहिजे, विकनेस माहिती पाहिजे, आपल्याला काय अपॉर्च्युनिटी आहे, काय थ्रेट आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा आधी अभ्यास असला पाहिजे. आता NMR रिजनमध्ये नॉर्मली हिस्टॉरिकल अँड रिलिजियस आहे. जसं की राम मंदिर आहे आपल्याकडे, हिस्टॉरिकल आणि रिलिजियस आहे. अंजनेरी आहे, त्र्यंबकेश्वर आहे, कावनाई, कुंभमेळा, शाहीस्थान हे लोकेशन आहे. त्यानंतर वनी दिंडोरीसारखं लोकेशन आहे. शिर्डी हे जरी लोकेशन आपल्या NMRच्या बाहेर असलं तरीसुद्धा तेवढाच इम्पॅक्ट आहे आपल्या स्ट्रेंथवर करणार आहे. त्यांच्या लोकेशनमुळे आपल्या NMRला सुद्धा टुरिझम किंवा बाईक काही ॲक्टिव्हिटीला आपल्याला प्रोत्साहन मिळणार आहे. नंतर इंडस्ट्रियल डिस्ट्रिक्ट विथ प्रेझेन्स ऑफ डिफरंट मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री माझं तेच म्हणणं आहे. सेकंडरी अँड टर्शरी इंडस्ट्रीसुद्धा तेवढीच इम्पॉर्टंट आहे. नंतर फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री आहे, ॲग्रोबिस इंडस्ट्री आहे, ॲन्सिलरी इंडस्ट्री अँड अदर इंडस्ट्री. फक्त आपण बऱ्याच वेळा इंडस्ट्री म्हटलं की हेवी इंडस्ट्री किंवा मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीकडे इकॉनॉमी म्हणून पाहतो आहे. पण त्याचबरोबर ह्या छोट्या इंडस्ट्री आहे, ॲन्सिलरी इंडस्ट्री आहे, गोडाऊन आहे, हे सुद्धा आपली इकॉनॉमी तेवढ्याच प्रकारे रिव्हॉल्व करतात. ही आपली एक स्ट्रेंथ आहे. त्यानंतर आपण नाशिक, पुणे, मुंबई ह्या गोल्डन ट्रँगलचा एक भाग आहे. त्याचा पण आपल्याला कसा बेनिफिट घेता येईल त्याचा आपण अभ्यास करणार आहे. आणि इम्पॉर्टंट बिझनेस अँड टुरिझम सेंटर साहेबांनी जसं मगा ASR दाखवले, ॲक्टिव्हिटी स्पेसिफिक रिजन दाखवले, त्याच्यात टुरिझम झोन दाखवले होते, तसं आपल्याला ते ग्रॅब करावं लागतील, ते पोटेन्शियल आपल्याला ग्रॅब करावं लागतील. नंतर आपले अपॉर्च्युनिटी आहे पोटेन्शियल इंडस्ट्रियल हब. सेम साहेबांनी 4 स्लाईड दाखवल्या, त्याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी स्पेसिफिक रिजन दाखवल्या. त्यामध्ये इंडस्ट्रियल हब होता सिन्नर, घोटी. त्यानंतर त्र्यंबकेश्वर आणि इकडचा टुरिझम म्हणून आपल्याला डेव्हलप करण्याला चांगली अपॉर्च्युनिटी आहे. कल्चरल ॲज एम्प्लॉयमेंट टूल. आता कल्चरल म्हणजे कुठलाही कल्चरल असतो. खाद्य संस्कृती, नाशिककरांना मिसळ आवडते, उद्या अजून कुठलं तरी पुरणपोळी आवडते. ह्या खाद्य संस्कृतीमधनं सुद्धा इतकी इकॉनॉमी रिव्हॉल्व होते, इतकी इकॉनॉमी जनरेट होते, याचासुद्धा विचार केला गेला पाहिजे. त्यानंतर ट्रायबल, आपल्याकडे बराचसा भाग ट्रायबल एरिया देखील आहे. आता त्या ट्रायबल एरियामध्ये त्र्यंबकेश्वरमध्ये मेडिकल टुरिझमला एक डेव्हलपमेंट करता येईल. मेडिकल टुरिझम जर केलं तर तेवढे टुरिस्ट ॲट्रॅक्ट होतील, मेडिकल ट्रीटमेंट होतील आणि एम्प्लॉयमेंट जनरेशन होईल, इकॉनॉमी होईल. आणि ट्रायबल प्रोडक्शनसुद्धा मार्केटमध्ये चांगल्या रेटमध्ये जातं. ट्रायबल प्रोडक्शन जे असेल त्या ट्रायबल प्रोडक्शनचा इथल्या इथेच मार्केटिंग झाली, इथल्या इथेच जर सेलिंग झाली तर त्या लोकांनासुद्धा त्याचा फायदा होईल. आणि त्यांचं कल्चर इंटॅक्ट ठेवून, त्या ट्रायबल लोकांचं कल्चर इंटॅक्ट ठेवून आपल्याला डेव्हलपमेंट पुढे कशी करायची आहे याचा पण चांगला विचार करता येतो. विकनेसेसमध्ये आहे
इन्व्हायरमेंट, ट्रॅफिक, अनऑथोराइज डेव्हलपमेंट. अनऑथोराइज डेव्हलपमेंटविषयी साहेब अजून डिटेलमध्ये सांगू शकतात, पण आज त्यांनी थोडक्यात घेतलं आहे. टोपोग्राफिक आणि लवकरच ते ॲक्शन मोडमध्ये अनऑथोराइज डेव्हलपमेंट तुम्हाला दिसेल आहे. आणि मेजरली साहेब त्र्यंबक टोपोग्राफिक बॅरियर आहे आपल्याला आणि डिफेन्स इस्टॅब्लिशमेंटचं आहे. आता मेजर पार्ट बऱ्यापैकी आपला फॉरेस्टमध्ये जातो आहे. त्यानंतर त्र्यंबक आणि इगतपुरीमध्ये आपल्याला इको सेन्सिटिव्ह झोन मिळतो आहे, काही रिजनल पार्क झोन आहे. ह्या अशा प्रकारच्या कन्स्ट्रेंटमुळे आपल्याला डेव्हलपमेंटला काही रिस्ट्रिक्शन येत आहे. त्यानंतर नॅचरल बॅरियर जसे माउंटेन्स आहे, मोठमोठे माउंटेन्स आहे. जसं आता तुम्ही त्र्यंबकेश्वरनं घोटीला जर यायचं असेल, तुम्हाला काहीतरी जर रोड नेटवर्क करायचं असेल तर फिरूनच करायला लागणार. तुम्हाला दुसरे अशा प्रकारचे जे रिस्ट्रिक्शन आहे त्यावरही काहीतरी सोल्युशन काढायला लागेल. नंतर नॉर्थ साईडला तुम्हाला डिफेन्स एरिया आहे, DRDO आहे. त्यानंतर साऊथ साईडला देवळाली कंटेनमेंट आहे, आर्टिलरी एरिया आहे. ह्या डिफेन्स एरियाला आपल्याला प्रोटेक्ट करून त्यांच्या बफरनुसार म्हणजे DRDOच्या बफरनुसारच तुम्हाला ॲक्टिव्हिटी काहीतरी प्रपोज करावी लागणार आहे. त्यानंतर थ्रेट आहे आपल्याला कल्चरल डायव्हर्सिफिकेशन, इन्क्रीजिंग पॉप्युलेशन अँड इन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन. आता आपला प्रत्येक तालुका याचा हॅव्हिंग डिफरंट कल्चर आहे. त्या प्रत्येक तालुक्याचं काहीतरी वेगळं महत्त्व आहे, युनिकनेस आहे. आता ते युनिकनेस सांभाळून त्याचं कोर फॅब्रिक डिस्टर्ब न होता आपल्याला त्याच्यातनं कसं डेव्हलपमेंट पुढे नेता येईल हे पण बघितलं पाहिजे. कारण प्रत्येक कॅरेक्टर एक वेगळं असतं. तालुका वाईज इथे कॅरेक्टर बदलत आहे, त्या कॅरेक्टरलाही जास्त हात न लावता युनिकनेस ठेवून आपल्याला पुढे चालायचं आहे. तर त्याचाही आमचा विचार पुढे सुरू आहे. नेक्स्ट स्लाईड. नेक्स्ट ॲप्रोचेस ऑफ प्लॅनिंग इन द मेट्रोपॉलिटन रिजन. आता इथे वेगवेगळे अप्रोचेस आपण पाहू. न्यू सिटीज अँड ग्रोथ ओरिएंटेड प्लॅनिंग, रिझर्वेशन बेस्ड प्लॅनिंग, इंटिग्रेटेड टाउनशिप अँड टाउन प्लॅनिंग स्कीम. याच्यावर डिटेलमध्ये मी नेक्स्ट स्लाईडमध्ये कंटिन्यू पुढे करतो. तर न्यू सिटीज मी थोडक्यात हे करतो. ॲक्टिव्हिटी स्पेसिफिक रिजननुसारही आम्ही तो विचार चालला आहे की न्यू सिटीज कसं डेव्हलप करता येईल. ग्रोथ ओरिएंटेड प्लॅनिंगमध्ये ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट म्हणजे TOD ही अशी सस्टेनेबल डेव्हलपमेंटची स्टेप आहे की ज्याने ॲटोमॅटिकली सगळा पोटेन्शियल तिथे वापरता येईल. त्याने नॉन मोटराईज व्हेकल कमी होतील, वॉकेबल नेबरहूड तयार होईल, हेल्दी वर्क लाईफ रिलेशन तयार होईल. त्यानंतर जे एक्सप्लोडिंग पॉप्युलेशन तयार होते ते अकोमोडेट करण्यासाठी TODचा आपल्याला चांगला वापर करता येतो. आणि पब्लिक स्पेसेस जास्तीत जास्त आपल्याला देता येतील. TODमध्ये पण पब्लिक स्पेसेस आपल्याला देता येतात, जरी तो कंजेस्टेड एरिया किंवा हाय FSI असलेला एरिया असला तरी. आणि पब्लिक सेफ्टी नॉर्मली त्याच्यात जास्तच असते. नेक्स्ट स्लाईड. आता रिझर्वेशन बेस्ड प्लॅनिंगमध्ये आपण DPमध्ये जाऊया. आता DP इव्हॉल्व नेमका कसा करतो, तो कॉम्प्रेसिव्ह अंडरस्टँडिंग ऑफ एरिया स्टडी करतो. त्यानंतर त्याची लँड सुटेबिलिटी ॲनालिसिस, नंतर पॉप्युलेशन प्रोजेक्शन, एम्प्लॉयमेंट प्रोजेक्शन, हा सगळा त्या एरियाचा कॅल्क्युलेट करून त्याच्या ॲनालिसिस करून त्यावर प्रपोजल फ्रेमिंग केली जाते. त्यानंतर इकॉनॉमिक अँड इंडस्ट्रियल ग्रोथ ऑफ द नोटिफाईड एरिया विल बी द की इन द प्रोसेस ऑफ फ्युचर डेव्हलपमेंट. सेम आता परत इंडस्ट्रियल ग्रोथच मी म्हणतो आहे, पण इंडस्ट्रियल ग्रोथला नुसती हेवी इंडस्ट्रियल न समजता सगळ्या प्रकारची इंडस्ट्री, ॲग्रो बेस्ड इंडस्ट्री स्पेसिफिक आमचा मेन टार्गेट आहे. अजून इकोलॉजिकल सस्टेनेबिलिटी मेजर डिझाईन क्रायटेरिया वापरून जास्त इम्पॅसिस देऊन गुड एज्युकेशन, हेल्थ अमंग द रेसिडंट्स आणि ॲडेक्वेट इन्फ्रास्ट्रक्चर अँड सिव्हिक ॲम्युनिटी देण्याचा प्रयत्न चालू आहे. नेक्स्ट स्लाईड. प्रिन्सिपल ऑफ डेव्हलपमेंट प्लॅन. आता टू अचीव द डेव्हलपमेंट प्लॅन इज नेसेसरी, हे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि आपल्या प्रोव्हिजन ऑफ MRTP ॲक्टच आपल्याला सांगतोय की तुम्हाला मॅन्डेटरी आहे हे, की तुम्हाला हे करायचंच आहे. DP प्लॅन हा कंपल्सरी मॅन्डेटरी ऑब्लिगेटरी आपल्याला करावाच लागतो विदिन 3 years. तर आमचं इंटेन्शन डिक्लेअर झाल्यानंतर आम्ही तो 3 वर्षात नाही किमान 2 वर्षातच करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यानंतर त्या DP करताना एक ट्रॅडिशनल वे ऑफ प्लॅनिंग आहे. दॅट इज बरेचसे आर्किटेक्ट जर याच्यात असतील तर त्यांना ही कन्सेप्ट कळेल. प्रिडिक्ट, डिझाईन अँड प्रोव्हाइड. आता प्रिडिक्ट म्हणजे नॉर्मली पॉप्युलेशन प्रिडिक्शन केलं जातं, परत लँड यूज प्रिडिक्शन असतं, काही एम्प्लॉयमेंट प्रोजेक्शन असतात. आणि ह्या सगळ्यांचं ॲनालिसिस आणि अभ्यास करून नंतर फॅसिलिटर म्हणून काही ॲमेनिटी फॅसिलिटी आणि जे तुम्हाला सर्व करणाऱ्या गोष्टी असतात त्या प्रपोजलमध्ये टाकल्या जातात. पण एकंदर हा सगळा ॲप्रोच पाहिला तर हा सिस्टमॅटिक आणि लॉजिकली एकदम करेक्ट वाटतो. पण प्रॉब्लेम इथेच आहे की हा वर्कआउट होत नाही आहे. हा वर्कआउट होत नसल्यामुळे अर्बन प्लॅनिंगला काहीतरी याच्यात सोल्युशन काढावं लागतील. अर्बन प्लॅनिंगला त्यामुळे
ज्या अनसर्टनिटी असतात त्या मोर सिरियसली घ्याव्या लागतील. की जसं की आता आज मी पॉप्युलेशन प्रोजेक्शन करतोय, अचानक कुठली तरी मोठी इंडस्ट्री आली, जिंदाल आली, काहीतरी मोठं आलं, अचानक त्यांचा लेबर किंवा मायग्रेशन येतं, फ्लोटिंग पॉप्युलेशन येतं, काही वेगवेगळ्या अनसर्टनिटी असतात, त्यासुद्धा अर्बन प्लॅनिंगने आधीच कन्सिडर केल्या पाहिजे. नाहीतर त्या तुमच्या प्लॅनिंगला काहीच अर्थ राहत नाही नंतर. आणि प्लॅन शुड बी स्पेसिफिक ओनली वेअर इट इज ॲब्सोल्युटली नेसेसरी. जिथे शक्य आहे तिथेच तो स्पेसिफिक बनवा. विनाकारण हे पाहिजेत, ह्या गोष्टी प्रपोज करा, त्याची गरज नाही. जिथे तुम्हाला रोड नेटवर्क नेसेसरी आहे, ग्रीड आयन पाहिजे किंवा एखादं ओपन स्पेस पार्क, इथे स्पेसिफिक आहे, ह्या द्यायच्या आहेत तर द्यायच्याच आहे. परंतु रेस्ट ऑफ ऑल म्हणजे बाकीच्या ज्या गोष्टी जिथे फ्लेक्झिबिलिटी आणण्याची आवश्यकता आहे, प्लॅनिंग नॉर्म स्टँडर्ड बदलण्याची आवश्यकता आहे, तोही प्रयत्न चालू आहे. इन टर्म्स ऑफ FSI किंवा लँड यूज, आता हे सगळे थोडे तुमचे इंटरेस्टचे पार्ट सुरू होतील. FSI, लँड यूज साहेबांनी अवघड घेतला, मला सगळ्यांच्या इंटरेस्टचे पार्ट दिले. प्लॉट ॲम्युनिटीचे काही प्लॉट असतील तिथे थोडासा फ्लेक्झिबिलिटी आणता येतील. पोस्ट ऑफिस आउटडेटेड झालं आहे, प्लॅनिंग स्टँडर्डमध्ये प्लॅनिंग नॉर्मनुसार अजूनही आज दाखवतं आहे, गरज काय पोस्ट ऑफिस प्रपोज करण्याची. म्हणजे अशा ज्या काही गोष्टी, स्पोर्ट कॉम्प्लेक्स, सिटीमध्ये एक स्पोर्ट कॉम्प्लेक्स ऑलरेडी असताना किंवा शहरात असताना परत नव्याने दुसरं टाकण्याची गरज काय. प्लॅनिंग स्टँडर्डमध्ये थोडंसं परत नव्याने रिवाईज करण्याची गरज आलेली आहे. नंतर प्रिन्सिपल मी हे ऑलरेडी रिटर्न आहे, हे परत नवीन काही पूर्ण सांगत नाही, पण इमेज ऑफ द सिटीवर मला एक स्पेसिफिक सांगायचं आहे. वी शुड नॉट लूज द कॅरेक्टर ऑफ द सिटी व्हाईल डेव्हलपिंग द सिटी. आपलं जे कॅरेक्टर आहे ते युनिक आहे, ते ठेवूनच आपल्याला सिटी डेव्हलप करायची, नाही तर मेकॅनिकल वर्क करण्यात काय अर्थ आहे. प्लॅनिंग स्टँडर्ड दिलेले आहे, मग प्लॅनर्स, आमचा चीफ प्लॅनर किंवा साहेबांचा पूर्ण आम्हाला सपोर्ट येतं. आमचा रोल काहीतरी आहे ना, सिटीला जाताना आम्ही काहीतरी देऊनच जाणार. आणि ते आमच्या दोघांचाही प्रॉमिस आहे की सिटी नक्कीच आम्ही जायच्या आधी तुम्हाला काहीतरी NMRDकडनं काहीतरी मिळालेलं राहील. आता त्यामध्ये एक नवीन कन्सेप्ट आम्ही आणली आहे. आमचे डायरेक्टर हेड ऑफिस पुण्याहून पण ती कन्सेप्ट चांगल्या प्रकारे राबवली जाते. ती म्हणजे नीड ऑफ इन्क्लुझिव्ह प्लॅनिंग, स्टेक होल्डर पार्टिसिपेशन. आता ही इन्क्लुझिव्ह प्लॅनिंगची गरज का बरं आहे, तर इन्क्लुझिव्ह प्लॅनिंग तुम्हाला तुमची ओन सिटी तुम्हाला कशी पाहिजे हे तुमच्यापेक्षा जास्त कोणाला जास्त माहीत राहील. मी आज ऑफिसमध्ये बसून, साहेब आम्ही सगळे बसून काहीतरी डिस्कशन करतोय, ॲनालिसिस करतोय, डाटा कलेक्ट करतोय आणि त्यावरनं काहीतरी प्रिडिक्शन करतोय. पण आम्ही टू आयडेंटिफाय हाऊ दे वॉन्ट टू सी देअर ओन सिटी इन फ्युचर, हा आमचा अभ्यास चालू आहे. म्हणून आम्ही 5 तारखेला जे साहेबांच्या अध्यक्षतेखाली आम्ही जे वर्कशॉप अरेंज केलं होतं, जे चर्चासत्र केलं, त्यामध्ये आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय की सिटीजनला नेमकं पाहिजे काय, पेरिफेरीला त्यांची आवश्यकता काय. आम्ही टेक्निकली तर सगळ्या गोष्टी मांडणारच आहे, पण काही गोष्टी अशा असतात की त्या लोकांकडनंच प्राप्त होतात आणि त्या जरी कायद्यात कुठे लिहिलेल्या नसल्या पण त्या तिथे पब्लिक पार्टिसिपेशन झालंच पाहिजे. पब्लिक पार्टिसिपेशन फक्त तुमचं सजेशन, ऑब्जेक्शन जेव्हा येतात त्यावेळेस तुम्ही करतात, पण हे स्टेक होल्डर पार्टिसिपेशन आधीच आलं तर तेवढेच ऑब्जेक्शन कमी येतील. हा आमचा एकदम शुद्ध हेतू आहे. दोघांनी एकदम ट्रान्सपरंट वर्क करतोय. जेवढं आम्ही लोकांमध्ये जातो त्यापासून लोकांना आम्हाला काय त्यांना हवं आहे ते आम्हाला कळेल. नंतर आफ्टर म्हणजे कार्विंग आउट ऑल डिटेल सर्वे अँड साईट व्हिजिट, कन्सल्टिंग विथ वाईड व्हरायटी ऑफ स्टेक होल्डर, इट बिकम इझी टू आयडेंटिफाय द नीड ऑफ द टाउन. त्यांची काय गरज आहे ते आम्हाला जाणून घ्यायचं आहे. नेमकी त्यांची अपेक्षा काय आहे सिटीकडनं, त्यांना फ्युचरमध्ये सिटीकडनं काय बघायचं आहे. त्यात आता स्टेक होल्डर नॉर्मल काय, आम्ही प्रॅक्टिशनर किंवा आर्किटेक्ट यांनाच फक्त स्टेक होल्डर मानत नाही. आम्ही नॉर्मल हाऊसवाईफ असेल किंवा कोणी शिक्षक असेल किंवा गव्हर्मेंट ऑफिसेसचे अधिकारी असतील, कोणी स्पेशलिस्ट असतील किंवा कोणी त्या फील्डमधले एक्सपर्ट लोक असतील, NGO असतील, त्यानंतर टीचर असतील, गव्हर्मेंट असतील, आणि ह्या सगळ्या लोकांना त्या तऱ्हेने अप्रोच करणार. प्रत्येक ठिकाणी तर जाऊ शकत नाही, मग काही ठिकाणी गुगल फॉर्मच्या स्वरूपात, काही ठिकाणी सॅम्पलिंग मेथड घेणार, काही ठिकाणी क्वेश्चनरी देणार. अशा सगळे अप्रोचेस वापरून आम्ही सगळ्या ग्रासरूट लेवलपर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्याच्यातनं ही स्टेक होल्डर पार्टिसिपेशनमधनं चांगल्यात चांगलं काय होईल ही आमची मेथड आहे. नेक्स्ट स्लाईड. प्रोसेस ऑफ DP प्रिपरेशन. आता ह्या DPचाच चालू आहे, आपला पहिला अप्रोच चालू आहे की आपण डेव्हलपमेंट प्लॅन बनवतोय. आता ही प्रोसेस ऑफ DP प्रिपरेशन इन जनरल त्याला लिगल प्रोव्हिजन आहे, जसं की ऑब्लिगेशन आहे आपल्यावर, ही मॅन्डेटरी ड्युटी आहे आमची की आमची म्हणजे प्रत्येक प्लॅनिंग अथॉरिटी, ती नगरपालिका असो, महानगरपालिका असो, प्रत्येकांची ही ऑब्लिगेटरी ड्युटी की त्यांना तो DP बनवावाच लागतो विदिन अ पिरियड ऑफ 3 years फ्रॉम इंटेन्शन डिक्लेरेशन. त्यांना 3 वर्षात DP बनवायचा आहे सेक्शन 21 नंतर. आणि त्या MRTPच्या त्याच सेक्शनमध्ये 21 to 23 त्याचे प्रिस्क्राईब पूर्ण प्रोसिजर दिली आहे, DP प्रिपरेशनपासून तर DP सँक्शनिंगपर्यंत. MRTPच्या ॲक्टमध्ये तुम्ही जरी वाचली तर तुम्हाला इथे डिटेलमध्ये समजेल. त्याचं डिटेल मी पूर्ण काही जात नाही. एक
साधारण डायग्रामेट्रिकली दाखवण्याचा हा प्रयत्न केला आहे. सेक्शन 23मध्ये डिक्लेरेशन ऑफ इंटेन्शन टू प्रिपेअर DP, पहिल्यांदा त्याचा इरादा जाहीर होतो. त्यानंतर सेक्शन 25मध्ये त्याचा सर्वे केला जातो. प्रिपरेशन ऑफ ELU, एक्झिस्टिंग लँड यूज मॅप, म्हणजे जागेवर नेमक्या कुठल्या गोष्टी आहे, काय चालू आहे, कुठले रोड नेटवर्क आहे, कुठले अनऑथोराइज स्ट्रक्चर आहे, कुठले ऑथोराइज स्ट्रक्चर आहे, हा सगळा डाटा आम्ही कलेक्ट करणार. त्या व्यतिरिक्त कुठले यूज चालू आहे, नावाला तिथे इंडस्ट्रीयल शेड आहे पण बाकी काही ॲक्टिव्हिटी चालू आहे का, की कुठला रेसिडेन्शियल वापर दाखवला आहे आणि तिथे कमर्शियल किंवा इंडस्ट्रीयल ॲक्टिव्हिटी चालू आहे का, हे झोन एक्झिस्टिंग लँड यूजमध्ये प्रत्येक डोर स्टेपला जाऊन त्याचा अभ्यास केला जाणार आहे. त्यानंतर फास्ट घेतो. सेक्शन 30मध्ये तो गव्हर्नमेंटला सबमिट होईल सँक्शनिंगसाठी. तो पिरियड साधारण 3 वर्षाचा दिलेला असतो. ह्या 3 वर्षात तो कंप्लीट करायला लागतो. आता जसं साहेबांनी सांगितलंच आम्हाला की आम्ही खास बेस मॅपसाठी आमच्याकडे डेप्युटी डायरेक्टर, रिटायर्ड डेप्युटी डायरेक्टर थवरे सर आहे, ते आज इथे उपलब्ध आहे. त्यांनासुद्धा आम्हाला जॉईन करून घेतलं आहे. म्हणजे टेक्निकल टीम आम्ही इतकी स्ट्रॉंग करतो आहे की रिव्हेन्यू, टाउन प्लॅनिंग, भूमी अभिलेख यांचे सगळे जेवढे पण कोणी एक्सपर्ट असतील ही सगळी टीम करून शहराला काय नवीन चांगलं देता येईल याचा आमचा प्रयत्न चालू आहे. आणि तो फास्ट एक्सप्रेसवेमध्ये इरादा जाहीर नाही, आमचं बेस मॅपचं काम सुरू केलं. आम्ही भूमी अभिलेखचे त्यांना पण बोलवलं, जॉईन करायला लावलं. आमच्या पुढच्या ॲक्टिव्हिटी ऑलरेडी इरादा जाहीर करण्याच्या आतच आम्ही सुरू केला. का तर आपला टाईम पिरियड आहे 3 वर्ष. आम्ही 3 वर्ष नाही घेणार, आम्हाला 2 वर्षातच कंप्लीट करायचं आहे. पण त्याच्यात फक्त काही हर्डल परत कायद्याचेच येतात. 148 सेक्शन आपला MRTPतला सांगतोय की इन्क्लुजन फ्रॉम टाईम इन सर्टन केसेस. समजा कुठलंही कोड ऑफ कंडक्ट आला, बाय इलेक्शन कमिशन आला, कोरोना आला, देव करो तो परत कधीच येऊ नये, अशा काही कंडिशन आला का तुम्हाला तो टाईम पिरियड एक्सटेंड करावाच लागतो. पण 3 वर्षाच्या ऐवजी आम्ही तो जास्तीत जास्त 2-2.25 वर्षात करण्याचा प्रयत्न करत आहे. नेक्स्ट स्लाईड. हा एक सगळ्यांचा आवडीचा विषय. पोटेन्शियल इन ॲग्रिकल्चरल झोन. सध्या RPमध्ये आमच्याकडे जो एरिया आला आहे त्याच्यामध्ये ऑलमोस्ट ॲग्रिकल्चरल झोन आहे. मग करता काय येईल तुम्हाला लोकांना? आज DP होईपर्यंत मग तुमची डेव्हलपमेंट थांबणार नाही, तुम्हाला काहीतरी करायचं आहे. मग काय करणार? तर रेसिडेन्शियल ॲक्टिव्हिटी अलाउड आहे, पण त्या कोणत्या? व्हॉलंटरी TP स्कीमच्या माध्यमात. त्याची सेपरेट स्लाईड आहे, ती स्लाईड मी पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेन करतो. हाऊसिंग फॉर EWS अँड LIG ही सुद्धा ॲक्टिव्हिटी अलाउड आहे. आणि डेव्हलपमेंट विदिन 200 and 500 मीटर फ्रॉम गावठाण पेरिफेरी. तर गावठाण पेरिफेरीमध्ये 200-500च्या ज्या अंतरात ज्या लेआउट मंजूर होतात ती ॲक्टिव्हिटी आजही चालू आहे. त्यानंतर टुरिझम, रिसॉर्ट, हॉलिडे होम्स, अम्युजमेंट पार्क, हॉटेल्स, एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, स्कूल, कॉलेजेस, हायवे ॲम्युनिटी सर्व्हिसेस आणि इंडस्ट्रीयल यूज लाईक फॅक्टरी, वेअर हाऊसेस, ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी देखील ॲग्रिकल्चरल झोनमध्ये अलाउड आहे आणि त्या आज रोजी चालू आहे. म्हणून DP झाला म्हणून ॲक्टिव्हिटी बंद केला असं नाही. पण तिथे रिस्ट्रिक्शन आहे, 0.2 FSI. विथ 0.2 FSI तुम्हाला रिस्ट्रिक्टेड FSIमध्ये त्या ॲक्टिव्हिटी कराव्या लागत आहे आणि विथ पेमेंट ऑफ प्रीमियम तुम्हाला तो FSI वाढवून मिळतो आहे. DP झाल्यानंतर हे रिस्ट्रिक्शन थोडे थोडे मोकळे होतील. नेक्स्ट स्लाईड. तर हा एक इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट इन MMR दिलेला आहे. यामध्ये एक्झिस्टिंग MIDC लोकेशन सगळे दाखवले. त्या MIDC लोकेशनचा जर अभ्यास केला तर मॅक्झिमम आपला सिन्नर साईड, नंतर घोटी इगतपुरी साईड आणि दिंडोरी साईड हा NMRमध्ये आमचा मोस्ट पॉवरफुल इम्पॅक्ट आम्ही बघतोय. त्या इंडस्ट्रीयल त्यांच्या MIDCच्या अवतीभोवती काही पोटेन्शियल मिळतं आहे का, त्याभोवती काही रोड नेटवर्क करता येतं आहे का आत्ताच, आणि त्याने त्याचं पोटेन्शियल ग्रॅब करून आपल्याला MIDC व्यतिरिक्त काही इंडस्ट्रीयलचा फायदा होतो का याचाही अभ्यास चालू आहे. नेक्स्ट, इंटिग्रेटेड टाउनशिप. आता व्हाय इंटिग्रेटेड टाउनशिप इज नेसेसरी? इट इज इसेन्शियल टू रिड्यूस द प्रेशर ऑफ एक्झिस्टिंग सिटी इन्फ्रास्ट्रक्चर. आता सिटी इन्फ्रास्ट्रक्चर कोणतं? रोड नेटवर्क, वॉटर सप्लाय, सिवेज, गार्बेज डिस्पोजल. आता ह्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरवर ऑलरेडी तिथल्या ओव्हरक्राऊडेड पॉप्युलेशनचा बर्डन आलेला आहे. तर ह्या ओव्हरबर्डन दूर कसं करणार? तर ते इंटिग्रेटेड टाउनशिपची एक मेथड आहे. ते ऑलरेडी त्या सगळ्याच फॅसिलिटी ह्या तो डेव्हलपर प्रोव्हाइड करून देतो आणि त्याचा मेन फायदा असा होतो की ती ओव्हरक्राऊडिंग आहे ती ऑटोमॅटिक त्या बाजूला जाते आणि त्यामुळे त्या इंटिग्रेटेड टाउनशिपमध्ये ते शहर सुनियोजित आणि सुविकास व्यवस्थित वाटायला लागतो. तर डिटेलमध्ये मी त्याच्यात जातो. नेक्स्ट स्लाईड. आता मेन फोकस काय आहे की त्या इंटिग्रेटेड टाउनशिपमध्ये सेफ्टी आणि सिक्युरिटी बघून सर्टन काही की कन्सेप्ट आहे, जसे की वॉकेबिलिटी, कनेक्टिव्हिटी, मिक्स यूज डायव्हर्सिटी, मिक्स हाऊसिंग, क्वालिटी आर्किटेक्चरल आणि अर्बन डिझाईन. महत्त्वाचे विषय जे छोटे छोटे पॉईंट वाटत आहे पण याने सिटीचा एक लुकच बदलून जातो.
ट्रॅडिशनल नेबरहूड स्ट्रक्चर, इन्क्रीज डेन्सिटी, ग्रीन ट्रान्सपोर्टेशन, सस्टेनेबिलिटी अँड क्वालिटी ऑफ लाईफ. हे डिटेलमध्ये तो कुठल्याही पुस्तकात वाचायला मिळेल, मी डिटेल आता ते सांगत नाही. नेक्स्ट स्लाईड. इंटिग्रेशन अँड लँड यूज सेग्रिगेशन कसं असतं त्याच्यामध्ये, तर मोस्टली तिथे मिक्स लँड यूज अलाउड आहे. LIG EWSसाठी अफोर्डेबल हाऊसिंग अलाउड आहे. HIGसाठी मोठे मोठे प्लॉट आपण करू शकतो. एज्युकेशनल बिल्डिंग डेव्हलप करू शकतो. कम्युनिटी सेंटर प्रोव्हाइड करता येतं. MIGसाठी काही प्लॉट असतात. मल्टी स्टोरी पार्किंग करता येते आणि रिक्रिएशनल पार्क असतात. ह्या सगळ्यांचं मिळून एक इंटिग्रेटेड टाउनशिपचं एक कन्सेप्च्युअल मांडलेलं आहे. मेजर असं आहे की ITP हा अधिनियमाच्या MRTPच्या कलम 18 आणि कलम 44मध्ये शासनाकडनं तरतूद केली. साधारण 2005 पासून याला सुरुवात झाली. ह्या योजनेसाठी 40 हेक्टर तुम्हाला लँड आवश्यक आहे, म्हणजे 100 एकर लँड आवश्यक आहे. आणि प्रामुख्याने सदर योजना प्रादेशिक योजनेत म्हणजे पेरिफेरल योजनेतच का केली जाते, तर तुमचा नपा किंवा मनपा हद्द, नपामध्ये तर अशक्य आहे, मनपामध्ये ऑलरेडी 40 हेक्टर लँड मिळणं आज सगळ्यांना आमच्यापेक्षा तुम्हाला समजेल. 40 हेक्टर लँड आणणार कुठून, 100 एकर लँड. त्यातही त्या 100 एकर लँडमध्ये त्या डेव्हलपरने, विकासकाने इन्व्हेस्ट करायचं. त्याची इनिशियल इन्व्हेस्टमेंटच इतकी जास्त होते आणि त्याला पुढे नुसते इन्व्हेस्ट करायचं नाही, त्याला इम्प्लिमेंट करायचं आहे आणि मेंटेन करायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी इकॉनॉमिकली व्हायबल आहे का याचा आता अभ्यास केला पाहिजे. मग ITP होत का नाही आहे, जर होत नसतील तर त्याचे नेमके ड्रॉबॅक काय येत आहे, नेमकं ॲक्सेप्टन्स का होत नाही आहे, तर त्यांची फार मोठ्या प्रमाणात इनिशियल इन्व्हेस्टमेंट होते. आणि ही इनिशियल इन्व्हेस्टमेंटचा जो खर्च आहे तो वसूल कुठून होतो आहे, तर FSI एक्स्ट्रा ॲडिशनल जो FSI आहे त्यातनं त्यांना त्याचं पोटेन्शियल, त्यांना एक्स्ट्रा बांधकामातनं त्यांना तो वसूल करायचा आहे. आता त्यांनी किती प्रयत्न केला, नॉर्मली आता हा पोटेन्शियल असतो मनपा हद्दीमध्ये. मनपा हद्दीमध्ये पहिलाच ड्रॉबॅक, लँड एरिया अवेलेबल नाही. बाहेर गेलं तर बाहेर लँड एरिया अवेलेबल आहे पण पोटेन्शियल तेवढं हाय राहायचं नाही. नॉर्मली जर FSIच कन्झ्युम झाला नाही, इंटिग्रेटेड टाउनशिपमध्ये तुमचा FSI बऱ्यापैकी मिळेल, पण तो FSIच कन्झ्युम होणार नाही. FSI कन्झ्युम होणार नाही कारण तेवढं पोटेन्शियल नाही, तेवढी पॉप्युलेशन तिथे नाही आहे. पण जेव्हा ही DP आणि हळूहळू NMRDA बऱ्याचशा ॲक्टिव्हिटींना सुरुवात करणार आहे, त्यानंतर असे पोटेन्शियल यायला सुरुवात होईल. मग हे पोटेन्शियल कसं ग्रॅब करायचं, जोपर्यंत त्या हाय राईज स्ट्रक्चर किंवा उंच इमारतींची जोपर्यंत मागणी येणार नाही, तिथे डिमांड राहणार नाही, तोपर्यंत तुमचा तिथला FSI कन्झ्युम होत नाही. जोपर्यंत FSI कन्झ्युम होत नाही, तुमची इकॉनॉमिकल फिजिबिलिटी पूर्ण होणार नाही. इकॉनॉमिकल फिजिबिलिटी तुमची पूर्ण झाली नाही तर तुम्ही इंटिग्रेटेड टाउनशिपमध्ये हात घेणार नाही. ही साधी कन्सेप्ट आहे. त्यामध्ये पण मंत्रालय स्तरावर काहीतरी अमेंडमेंट करायची चालू आहे. तरी इंटिग्रेटेड टाउनशिप हा असा विषय आहे की सुनियोजित शहराच्या विकासासाठी एक फायदेशीर आहे. त्यामध्ये सवलती पण बऱ्याचशा दिल्या आहे. नेक्स्ट स्लाईड. ॲडव्हान्टेज आहे त्याचे काही आणि काही त्याचे बेनिफिट आहे. मी थोडक्यात सांगतो. परदेशी गुंतवणूक जर येत असेल ती पण ॲप्रिशिएट केली जाते. त्यानंतर सुटसुटीत नियमावली दिलेली आहे. विविध मंजूर प्रक्रियात असलेली सुलभता आहे. स्टॅम्प ड्युटी आणि डेव्हलपमेंट चार्जमध्ये 50% सवलत दिली आहे. मुंबई कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियमात देखील तरतूद आहे आणि जुन्या शेतजमीन कमाल धाऱ्यामध्ये देखील सवलत दिली आहे. आता ही योजना आपल्या क्षेत्रात जर विकास केला तर मंजूर विकास योजनेनुसार विकास कामे ऑटोमॅटिक होतं आणि शासन यंत्रणेवरचा आमचा देखील ताण कमी होतो. म्हणजे ही पण एक विन विन सिच्युएशन आहे. तर नेक्स्ट स्लाईड. आता इंटिग्रेटेड टाउनशिपमध्ये पॉलिसीमध्ये सोपी मेथड आहे. पहिल्यांदा लोकेशन क्लिअरन्स घ्यावा लागतो आणि तो स्टेट गव्हर्नमेंटकडनं मिळतो आणि विथ कन्सल्टेशन ऑफ डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनिंग. त्याला टाईम लिमिट दिले आहे, तेवढ्या टाईम लिमिटमध्ये तुम्हाला मिळतंच. लेटर ऑफ इंटेंट आता इथे बाय कलेक्टर लिहिलं आहे, पण आमच्या केसमध्ये इन केस ऑफ NMRDA आमच्याकडे महानगर आयुक्त स्वतः उपलब्ध असल्याने त्यांच्याकडे त्या UDCPR पावर आलेला आहे. त्यामुळे स्वतः इन हाऊसच NMRDमध्ये ही सगळी लेटर ऑफ इंटेंट पण दिलं जाईल. मास्टर लेआउटसुद्धा कलेक्टरकडे जायची नाही गरज नाही, स्वतः महानगर आयुक्त त्या पावर आहेत. अप्रुव्हल ऑफ बिल्डिंग प्लॅन ब्रांच ऑफिसकडे स्वतंत्ररित्या एक टाउन प्लॅनिंगचं ऑफिस असतं, तिथे जायची गरज नाही. आमचा चीफ प्लॅनर मी आहे, आमचा स्टाफ आहे, आम्ही सगळे आहेत. प्लेन चेकिंग, ऑक्युपन्सी सर्टिफिकेट म्हणजे एका रूटमध्ये तुम्हाला इंटिग्रेटेड टाउनशिपचं सगळं काम मिळेल. फक्त लोकेशन क्लिअरन्स एक स्टेट गव्हर्नमेंटकडे फाईल जाईल. बाकी NMRDमध्ये आले तर बाकी जो तुमचा हिस्ट्री असेल की एवढा वेळ लागतो, ह्या ऑफिसला जावं लागतं, तर NMRDमध्ये ते विदिन 1 रूट मिळेल. नेक्स्ट TP स्कीम. TP स्कीम साधारण आम्ही कोणकोणते ॲक्ट वापरतो. महाराष्ट्र रिजनल अँड टाउन प्लॅनिंग ॲक्ट 1966, महाराष्ट्र टाउन प्लॅनिंग स्कीम 1974,
टाउन प्लॅनिंग स्कीम इन्फॉर्मेशन गाईडलाईन ही आमच्या म्हणजे नगररचना विभागाने खास एक पुस्तिका पब्लिश केली आहे. त्याची कॉपी हवी तर मी व्हॉट्सअपला शेअर करेल, तुम्ही सगळ्यांनी शेअर करा. त्यामध्ये त्यांचे राजपत्रात पब्लिश करण्याचे नोटिफिकेशन कसे असावे, पेपरमध्ये प्रसिद्ध करण्याचं मायना कसा असावा, पत्रव्यवहाराचे सुद्धा नमुने दिलेले. म्हणजे ऑलमोस्ट सगळा फिक्स फॉर्मॅट दिलेला आहे, जेणेकरून जो टाईम पत्रव्यवहारात जातो किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये जातो तो सुलभ आणि पटकन व्हावा. ह्यासाठी एक सुलभ पुस्तिका दिली आहे, त्यामुळे स्कीम पटपट व्हायला मदत होईल. प्रोव्हिजन ऑफ टाउन प्लॅनिंग स्कीम इन UDCPR. आता UDCPR म्हटलं की परत सगळ्यांचं लक्ष आता आर्किटेक्ट किंवा बाकी असतील तर त्यांचं लक्ष साहजिकच जाईल. मी थोडक्यात फायदे सांगतो. UDCPRचा 1.1चं 2 असं सांगतोय की तुमच्या UDCPR मधले जे जे आहे, जो रेसिडेन्शियलमधला यूज आहे, जे काय आहे ते सगळे TP स्कीमच्या प्लॉटला लागू आहे. हाऊएव्हर दिस विल नॉट बार, म्हणजे आता तुमची TP स्कीममध्ये स्पेशल आपण स्पेसिफिक काही केस रूल बनवले ते सुद्धा लागू होतील. म्हणजे TP स्कीम हे असं माध्यम आहे की तुम्हाला UDCPR व्यतिरिक्त, UDCPR ते सगळे नियम तर तुम्हाला बेनिफिशियल होणारच आहे, फायदेशीर होणार आहे. त्या व्यतिरिक्त TP स्कीममध्ये अजून आपण काही नवीन पॉलिसी बनवली, नवीन रूल जर तयार केले आणि ते शासनाकडनं मंजूर करून घेतले, ते सुद्धा तुम्हाला फायदेशीर होतील. त्यानंतर 3.5.1च्या 5मध्ये UDCPR मधल्या प्रोव्हिजन ऑफ ॲम्युनिटी स्पेस दिलेला आहे. ह्या ॲम्युनिटी स्पेस मॅन्डेटरी आहे, पण TP स्कीममध्ये ऑलरेडी आपण ॲम्युनिटी सोडतोय. त्यामुळे किती तुमचे मोठे प्लॉट असो, 4000च्या खाली असो, 4000च्या, नॉर्मली ही कन्सेप्ट तर माहीत असेल, 4000 मीटर स्क्वेअरच्या अबोव 400 मीटर स्क्वेअर असो, काही असो, त्याला ॲम्युनिटी सोडायची गरज नाही. म्हणजे सेकंड बेनिफिट. नेक्स्ट स्लाईड. आता 4.11चा 13 सांगतोय की टाउन प्लॅनिंग स्कीम घेता येते, पण त्यातले इन्फ्रास्ट्रक्चर बॉर्न बाय द ओनर. तुम्ही डेव्हलपरने परत इन्फ्रास्ट्रक्चर, रोड, ड्रेनेज ह्या ॲक्टिव्हिटीवर किंवा ह्या इन्फ्रास्ट्रक्चरवर पुन्हा खर्च करायचा आहे. आणि आफ्टर सँक्शनिंग 86 नंतर जो तो सँक्शन झाला, कलम 86 खाली तो मंजूर झाल्यानंतर तुम्हाला तो रेसिडेन्शियलमधले UDCPR मधले सगळे नियम लागू होईल. पण ह्यामध्ये आत्ता नवीन तात्पुरत्या स्वरूपातला बेनिफिट आलेला आहे, जो फक्त मार्चपर्यंत जे बेनिफिट येतो आहे. त्यात आमच्याकडे TP स्कीम, त्या अंतर्गत 5 TP स्कीम साधारण येत आहे. केंद्र शासनाने सन 2022-23च्या आर्थिक वर्षामध्ये भांडवली गुंतवणुकीसाठी सहाय्य योजनेअंतर्गत कर्ज स्वरूपात आम्हाला अनुदान देणार आहे. त्या अनुदानाखाली आम्ही लगेच इमिजिएट त्यातले रोड आणि इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही स्वतः बॉन्ड, म्हणजे आम्ही जो ओनर डेव्हलप करणार आहे ते आम्ही डेव्हलप करून देणार आहे. याचा फायदा असा आहे की तुमचे एकदा रोड आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झाली की प्लॉटचे रेट ॲटोमॅटिकली उंचावतात. म्हणजे त्याचा आजचा रेट असेल तर तो 10 डायरेक्ट 10वर निघून जाईल. म्हणजे एवढा ड्रास्टिक चेंज तेवढ्या फक्त ड्राफ्ट स्कीम झालेला होतो. नेक्स्ट स्लाईड. हां, TDR पण जेव्हा DP होईल तो DPतला TDR त्या TP स्कीमच्या प्लॉटमध्ये सुद्धा अनुज्ञेय राहील. म्हणजे तुम्ही तो सुद्धा युटिलाइज करू शकता, अशी UDCPRमध्ये तरतूद ऑलरेडी आहे. आता हे थोडक्यात सांगतो प्रिन्सिपल, ज्यांना माहीत नसेल त्यांचे. प्रिन्सिपल ऑफ TP स्कीम नेमकं काय असतं. एक जनरल लँड पुलिंग, प्लॉट रिकन्स्टिट्यूशन कन्सेप्ट आहे. लँड पुलिंग म्हणजे सगळ्यांच्या लँड एक प्रकारे कागदावर घेतला, लेआउट तुम्ही बनवताय तशा प्रकारे लेआउट बनवला, तो रिकन्स्टिट्यूट केला. अनइव्हन प्लॉटचे शेपचे प्लॉट आहे ते एकत्रित आणले, त्यांना इव्हन शेपचे रेग्युलर प्लॉट बनवले आणि ते पुन्हा त्यातले रोड आणि काही ॲम्युनिटी काढून रिडिस्ट्रीब्यूट केले आणि तो रिकन्स्टिट्यूट प्लॉट वाटून दिले. त्यामध्ये कॉम्पेन्सेशन, इन्क्रिमेंटल कॉन्ट्रीब्युशन ह्या गोष्टी आहे आणि मेकिंग लँड अवेलेबल फॉर पब्लिक पर्पज. बाकीच्या ज्या उरलेल्या ॲम्युनिटी असतात त्या पब्लिकसाठी हँडओव्हर होतात. नेक्स्ट स्लाईड. हे एक साधारण टाउन प्लॅनिंग स्कीमची एक कन्सेप्ट आहे. त्यामध्ये ओरिजिनल प्लॉट विथ एक्झिस्टिंग रोड अँड स्ट्रक्चर दर्शवलेले आहे. ह्यामध्ये हिरवा कलर असतो तो म्हणजे ओरिजिनल प्लॉट. जे अनइव्हन प्लॉट असतात, शेतजमीन असते, त्याचं स्ट्रक्चर असतं. नेक्स्ट स्लाईड. त्यानंतर दुसरी स्लाईड आहे ओरिजिनल प्लॉट अँड फायनल प्लॉट. आता ह्या फायनल प्लॉटमध्ये ऑलरेडी कार्व आउट केलेले आहे प्लॉट आणि रिझर्वेशन अँड रोड टाकलेले. आता हे रिझर्वेशन ऑलरेडी DPत कोणावर तरी असतात, तर ते वेल डिस्ट्रीब्युटेड होऊन जातं आणि सगळ्यांवर इक्वल भार पडतो. त्यानंतर नेक्स्ट स्लाईड. ह्या स्लाईडमध्ये फायनल प्लॉट, ओरिजिनल प्लॉट आता निघून गेले. आता फायनल प्लॉटचा तुमचा फायनल प्लॉटमध्ये तुमचा जो एरिया आहे त्या फायनल प्लॉट ॲटोमॅटिकली त्याचा सेपरेट प्रॉपर्टी कार्ड तयार होतो आणि तो पण काही न करता. येस. त्याची प्रोसेस काय आहे. प्रिपरेशन ऑफ ड्राफ्ट स्कीम, प्रिलिमिनरी प्रिपेरिंग प्रिलिमिनरी स्कीम, प्रिपेरिंग फायनल स्कीम,
हे 3 स्टेजेस आहे. आता त्या पहिल्या स्टेजमधला प्रिपरेशन ऑफ ड्राफ्ट स्कीममधला MRTPतला कलम 62-68 तो असं सांगतोय की ती पब्लिश ड्राफ्ट मंजूर करायची. ड्राफ्ट स्कीम मंजूर करण्याचे सुद्धा नोटिफिकेशन कायद्याने महानगर आयुक्तांना दिले. म्हणजे NMRDमध्येच तुमची ड्राफ्ट स्कीम मंजूर होऊन जाणार आहे. जसं तुम्ही नॉर्मल लेआउट मंजूर करतात तोच लेआउट ड्राफ्ट महानगर आयुक्तांकडनं मंजूर करून घ्यायचा आहे. तो एकदा मंजूर झाला फक्त विदिन प्रोसेस, म्हणजे नॉर्मल प्रोसेस तुमची पब्लिकेशन वगैरे ती फॉलो करून. नंतर त्याचा फायदा असा आहे की त्यानंतर रोड जे हँडओव्हर होतील त्या रोड हँडओव्हर झाल्या आम्ही ते डेव्हलप करणार सेंट्रल असिस्टंटच्या फंडमधनं. नंतर प्रिपेरिंग प्रिलिमिनरी स्कीम, ही प्रिलिमिनरी स्कीम नंतर आम्हाला ॲम्युनिटी त्यामध्ये आर्बिट्रेटर लवाद वगैरे या सगळ्या गोष्टी आता त्या पण आमच्याकडे अवेलेबल आहे. आर्बिट्रेटर आमचाच असणार. म्हणजे मला सांगायचं आहे की NMRDमध्ये ॲज गुड ॲज सगळ्या फॅसिलिटी, दुसरीकडे बाहेर जाण्याची गरज नाही. मी स्पीड थोडा वाढायला लावला आहे. बोर होत असेल तर हात वर केला ते मी कंटिन्यू करतो. एक 5 मिनिटं. प्रिपरेशन ऑफ फायनल स्कीम आणि फायनल स्कीम झाल्यावर त्यामध्ये आधी ट्रिब्युनल होता. ट्रिब्युनलमध्ये सुनावणी केल्या जातात. सुनावणीमध्ये कॉम्पेन्सेशन वगैरेमध्ये डिसिजन दिले जाते. एकदा फायनल स्कीम झाल्यानंतर TP स्कीम अंमलात येते. आता थोडक्यात घेतो. नेक्स्ट स्लाईड. प्रोसेस टू फॉलोड फॉर TPS. ही जनरल काय काय हवं असतं. पहिल्यांदा आज जसं सांगतोय की योजनेच्या फायद्यांची माहिती देणे हा पण आमचा टास्कच आहे. हा एक ऑफिशियल जॉबच करतोय की ही माहिती देतोय. हे पण एक TP स्कीमचं जॉब आहे की लोकांना अवेअरनेस नाही. सर्वसामान्य जनतेला यातील फायदे माहीत नसल्याने अनअवेअर आहे आणि त्यामुळे नियोजन प्राधिकरण या नात्याने आवश्यक ती माहिती प्रसिद्ध करणे आणि लोकांना अवेअर करणे ही आमची ड्युटीज आहे. तसेच सर्वसामान्य जनतेला त्याबाबत विश्वास निर्माण होण्यासाठी प्रथम एक कुठली तरी TP स्कीम जेव्हा आम्ही इम्प्लिमेंट करू जागेवर दृश्य स्वरूपात काहीतरी लोकांना दिसेल आणि त्यानंतर ते लँड व्हॅल्यू ॲप्रिसिएशन जसं लोकांना लक्षात येईल तो लोक स्वतःहून येतील. आज 5 आले उद्या 50 येतील. त्या 50 येतील तेव्हा आम्हाला ठरवावं लागेल आज 5 पैकी आम्ही 2 ते 3 घेणार आहे. 50 पैकी पण लाईन लागेल एवढे आणि त्यानंतर ती 50 केल्यामुळे ऑटोमॅटिक डेव्हलपमेंट प्लॅन झालेला असेल. म्हणजे नो TS कोणाच्याच डोळ्यात अश्रू राहणार नाही अशी डेव्हलपमेंट प्लॅन आम्हाला बनवण्याची इच्छा आहे की ऑटोमॅटिकली तुमची डेव्हलपमेंट प्लॅन तुम्हीच TP स्कीमच्या माध्यमांमध्ये ॲडव्हान्समधनं सुरू करा. नेक्स्ट स्लाईड. डॉक्युमेंट रिक्वायर्ड फॉर प्रिपरेशन. हे पण मी काही डिटेल घेत नाही. 7/12 वगैरे ह्या गोष्टी तर आम्ही मागूनच घेतो. आणि पुढची स्लाईड. व्हॉलेंटरी TP स्कीम. आता नॉर्मल TP स्कीमबद्दल बोललो आपण, इंटिग्रेटेड टाउनशिपबद्दल बोललो, TODबद्दल बोललो. व्हॉलेंटरी TP स्कीम ही सुद्धा व्हॉलेंटरी TP स्कीम ॲप्लिकेशन तुम्ही स्वतः ओनरने अप्लाय करायचं, नोटिफाईड करायची गरज नाही, राजपत्रात आणायची गरज नाही. तुम्ही स्वतः आले. ॲग्रिकल्चरल झोनमध्ये ते अलाउड आहे. 20 हेक्टरची लँड आहे. 12 मीटर रोड अप्रोच रोड अवेलेबल आहे. त्यातली 40% लँड आम्हाला प्लेग्राऊंड, गार्डन, सोशल इन्फ्रास्ट्रक्चर आणि ह्या गोष्टींमध्ये हँडओव्हर होऊन जाणार. आणि त्या बदल्यात आम्ही UDCPR मधला फुल FSI, TDR ज्या काही गोष्टी लागू असतील त्या तुम्हाला मिळतील. त्यानंतर टेंटेटिव्ह प्लॅन अप्रुव्हल, डिमार्केशन बाय द अथॉरिटी. टेंटेटिव्ह जसा लेआउट अप्रूव्ह होतो तसा टेंटेटिव्ह लेआउट अप्रूव्ह होईल आणि डिमार्केशन ऑन लँड TLRची मेजरमेंट झाल्यानंतर डेव्हलपमेंट वर्कला सुरुवात होईल. पण इथे एकच वेगळेपणा आहे जिथे डेव्हलपमेंट त्यांनी स्वतःने करायची व्हॉलेंटरी TP स्कीममध्ये. वेअरॅज इथे आम्ही स्वतःहून शासनाच्या पैशाने डेव्हलपमेंट करून द्यायला तयार आहे. नंतर फायनल अप्रुव्हल बाय द अथॉरिटी. त्यामध्ये नंतर शेवटी हँडओव्हर झाले पार्क, प्लेग्राऊंड, बाकीच्या या सगळ्या गोष्टी हँडओव्हर झाल्यावर आम्ही त्यांना फायनल TP स्कीम मंजूर करून देतो. या अशा प्रकारे आम्ही TP स्कीम परत इंटिग्रेटेड टाउनशिप, TOD आणि DP विषयी बोललो. बेस मॅपची सुरुवात केली आहे आम्ही. बेस मॅपमध्ये TP स्कीममध्ये जसं रिव्हेन्यूची गरज पडते, आमच्या टाउन प्लॅनिंगची गरज पडते आणि भूमी अभिलेखची गरज पडते, तशी DPमध्ये पण गरज आहे. आम्ही खास एक्सपर्ट आमच्याकडे जॉईन करून घेतले. जिथे जिथे आम्हाला एक्सपर्टची गरज आहे तिथे तिथे आम्ही एक्सपर्ट घेतो आहे. जिथे जिथे आम्हाला वाटतं आहे आम्ही सक्षम आहे. आमच्याकडे स्टाफ फक्त 10 ते 15 आहे. 10 ते 15 स्टाफमध्ये आणि साहेब लीड करत असताना आम्ही सगळं आजपर्यंत सुनियोजित चाललं आहे. आम्हाला अजूनही स्टाफची गरज आहे. आम्ही 142-145ची शासनाकडे डिमांड केली आहे. एवढा मोठ्या संख्येने स्टाफची गरज आहे. जर NMRD फुल फ्लेशमध्ये सुरू करायचं असेल तरीसुद्धा त्या लेवलने आज काम सुरू आहे आणि नक्कीच पुढच्या 2 वर्षात NMRDकडनं नाशिकच्या पुढच्या पेरीफेरीला पूर्ण चांगला विकास झालेला असेल याची आम्ही ग्वाही देतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. खरं तर नाशिकची हवा संपूर्ण देशात जगात चर्चेत आहे. पण अशा प्लॅनिंग आणि लीडरशिपमुळे
नाशिकच्या विकासाची हवा सगळीकडे होणार यात शंकाच नाही. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आपल्या दोन्ही NMRDAच्या ऑफिसर्ससाठी, मिस्टर सतीश कुमार खडके आणि दीपक वराडे यांच्यासाठी. अधिक प्रॉपर्टी पाहण्यासाठी propertymaharaष्ट्र.com ह्या पोर्टलला व्हिजिट करा. हे चॅनल लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच प्रॉपर्टी महाराष्ट्र हे फेसबुक पेज लाईक, शेअर व फॉलो करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन. धन्यवाद.